हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। संध्याकाळी नरेंद्र मोदींचा शपथविधी। भाजप नेत्यांच्या शक्ती प्रदर्शनामध्ये मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवन सजलं। गृह, अर्थ, संरक्षण, परराष्ट्र आणि शिक्षण ही खाती भाजपकडेच राहणार। एनडीएतील प्रत्येक मित्रपक्षाला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार। जेडीयूच्या लालन सिंह आणि रामनाथ ठाकूर यांना मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। नितीन गडकरी, राजनाथ सिंह, पीयूष गोयल यांच्यासह ज्योतिरादित्य शिंदेंना पंतप्रधान कार्यालयातून फोन। प्रतापराव जाधव, आठवले आणि रक्षा खडसेंनाही मंत्रिपदासाठी फोन। नवनिर्वाचित खासदारांना मंत्रिपदासाठी फोन येण्यास सुरुवात। जयंत चौधरी, अर्जुन मेघवाल यांच्यासह जितेंद्रराम मांझी, रामनाथ ठाकूर, सर्बानंद सोनोवाल आणि चिराग पासवान शपथ घेणार। श्रीकांत शिंदेंनी मंत्री व्हावं असं सर्वांना वाटत होतं, मात्र त्यांनी केंद्रीय मंत्रिपदासाठी नकार दिला। शिंदेंनी सामान्य शिवसैनिकाला न्याय दिला। केंद्रातून फोन आल्यानंतर प्रतापराव जाधवांची प्रतिक्रिया। तेलुगू देसम पक्षाचे 2 खासदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार। राम मोहन नायडू आणि चंद्रशेखर पेमसानी यांचं नाव मंत्रिपदासाठी निश्चित, सूत्रांची माहिती। एनडीए सरकार जास्त दिवस चालणार नाही, ममता बॅनर्जींचं मोठं विधान। सीए, एनआरसी एनडीए सरकारला रद्द करावं लागेल, ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींकडून शपथविधी आधी राजघाट आणि वाजपेयींच्या समाधीस्थळी अभिवादन। मोदींकडून वॉर मेमोरियललाही भेट। मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं शरद पवारांना निमंत्रण, मात्र पवार शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत, सूत्रांची माहिती। पवार गटाची दुपारी 2 वाजता वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठक। शरद पवार सर्व खासदारांना मार्गदर्शन करणार, तर दुपारी 3 वाजता पवारांची पत्रकार परिषद। सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंचं पुन्हा उपोषण। जरांगेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस। जरांगे सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर ठाम। उद्योगपती गौतम अदानी आणि शरद पवारांची भेट। शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या भेटीनं चर्चांना उधाण। मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते विद्याविहार मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवणार। पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ। भुयारी मार्गातील दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं सामानाचं नुकसान। अनेक भागातील वीज पुरवठा खंडित। पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असताना वसईमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्ग खचला। खचलेल्या महामार्गामुळे प्रचंड वाहतूक कोंडी। रत्नागिरीमधल्या धामणीमधील संरक्षक भिंतीजवळील रस्ता खचण्याची भीती। रस्ता खचल्यास मुंबई गोवा मार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता। मुंबई महानगर क्षेत्रामध्ये पावसाचं आगमन। मुंबईसह ठाणे, मीरा भाईंदर परिसरात सकाळीच पावसाची हजेरी। पावसाच्या सरींनी मुंबईकरांना दिलासा। 11 जूनला ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। मुंबईलाही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट। नीट परीक्षा दिलेल्या 1500हून अधिक विद्यार्थ्यांच्या ग्रेस मार्कांची फेरतपासणी होणार। 4 सदस्यांची समिती गठीत, नॅशनल टेस्टिंग एजन्सीची माहिती। आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आज कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार। भारत आणि पाकिस्तानमध्ये महामुकाबला रंगणार। दोन्ही संघ सज्ज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।